झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल. रानोरानी भटकतो शोधत मी तेच फूल. अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल. धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल. कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी. जे असे तुझे तुझ पाशी. झिंग. ए गंगा 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 आता काय करायचं रे? काय करायचं म्हणजे सगळ्यांना सांगावं तर लागणारच ना. हो पण त्याच्यासाठी गट्स लागतात. माझ्यात आहेत गट्स. मी रोज पालक खाते. त्याचा काय संबंध? पोपाय सारखे पालक खाल्ले ना की गट्स येतात. मला आईनेच सांगितलंय. कार्टून्सला खरं म्हणतेस? लहान आहेस अजून. ए घरी जा कळलं ना? एक रॅक मी माझ्याच घरी आहे समजलं ना. आता भांडत बसू नको उशीर होईल. सांग लवकर काय करायचंय? तू कोणाला सांगणार आहेस? श्रीपाद काका देवकी काकू. तू? मी वल्लभ काका आणि वल्ली काकू. मी आई बाबांना सांगते. ठीक आहे. लेट सेट गो. 2 मिनिटात अंगणात भेटूयात. श्रीपाद काका देवकी काकू. वल्लभ काका वल्ली काकू. 1 2 3 4 शेवटचा अक्षर. अच्छा ग वरून उत्तर भारतातली भाषा. अगं देऊ ग वरून उत्तर भारतातली भाषा माहिती? हो हळू. सॉरी केवढ्याने ओरडताय? दचकले ना मी. अच्छा तू इथंच आहेस होय? नाही मला वाटलं की तू आतल्या बाजूला आहेस. आणि काय बरं ग वरून उत्तर भारतातली भाषा कुठली का? ग ग तुम्हाला उत्तर भारतातल्या भाषेचं पडलंय. इथे महाराष्ट्रात कांदा किती महाग झालाय ते माहितीये का तुम्हाला? मी तर बाई ठरवलंय आता एकाच वेळच्या भाजीमध्ये काय तू कांदा घालायचा. हो नाही तर असं करूया का? हो ऐका ना आपण ना कांदा लसूण खाणंच बंद करूया. ते आपले शहा आहेत ना त्यांच्यासारखं जेवायचं. हो म्हणजे बचतही होईल आणि सात्विक आहार खाल्ल्याचं समाधानही मिळेल. काय महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कांद्याची बाजारपेठ. शेवटचा शब्द द. द लोणंद. लोणंद कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ लोणंद. करेक्ट आहे ना? सॉरी तू काहीतरी बोलत होती का? नाही मी माझ्या विचारात होतो म्हणून म्हटलं. काय 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 म्हणायचं काय तुला? सगळ्या गोष्टींचा रिपीट टेलिकास्ट करावा लागतो तुमच्यासाठी. पहिल्या वेळेला कधीच कसं ऐकू येत नाही हो तुम्हाला? त्या शब्दांचा किस पाडत बसण्यापेक्षा जरा मटार तरी सोलून द्या मला. नको 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 ग बाई नाहीतर निम्मे दाणे तुमच्याच पोटात जायचे. अगं बाई अजून कुकवर व्हायचंय माझा. अगं हे जर जिंकलो ना कुकिंग रेंज मिळणार आहे तुझ्यासाठी बक्षीस. काही नाही सगळ्यांनीच असहकार पुकारलेला आहे. घ्या 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 तुम्ही नवीन कुकिंग रेंज घ्या आणि मी आयुष्यभर त्याच्यावर कुकरच लावत बसते. घना काही लग्नाचं नावच काढत नाहीये. खरं म्हणजे कधी एकदा सून येईल आणि या सगळ्यातून मी निवृत्ती घेईन असं झालंय मला. काय बोलत होता? निवृत्ती. येस निवृत्ती ज्ञानेश्वराचा भाऊ. क्या बात आहे. निवृत्ती. आता फक्त उत्तर भारताची भाषा राहिली. कुकिंग रेंज आलं घरात. तेच करा तुम्ही. श्रीपाद काका देवकी काकू. काय काय झालं पळत का? काकू माई आजी निघाली. किती दिवस सांगते ते वॉशिंग मशीन दुरुस्त करा पण बायकोच्या हाताची काही काळजी. सुंदर ते ध्यान. वा काय प्रेमाने आरशात बघणं चाललंय नाही? काय ना मी कसाही असलो तरी आरशात बघणं हा माझा हक्क आहे. का आता माझा आरशात बघणं आवडत नाहीये तुला? मी कोण? मला आवडणार नाही का? जसं की अगदी आयुष्यभर माझं सगळं ऐकतच आलाय तुम्ही.
मला जर का माहिती असतं ना की हे सगळं असं होणार आहे तर माहितीये ना तुम्हाला, तुमच्या बरोबर बाहेर आले की लोक मला काय विचारतात? बाबा आहेत का बरोबर? फसवणूक, शुद्ध फसवणूक आहे माझी. खरंय, मला लग्नाच्या वेळेसच माहिती होतं मला टक्कल पडणार आहे. तेव्हाच जर का मी तुला सांगितलं असं ना की बाई ग आत्ताच विचार कर, तर त्यामुळे नंतर जे काय झालं ना त्याला कदाचित तूच जबाबदार आहेस का ग? अगदी बरोबर आहे. हा, अगदी असेच आरोप करा हा माझ्यावर. कारण काय आहे ना, तुम्ही जे काही सीझनल असे बिझनेस करत असता, जे काही आपले नेहमीच बुडत असतात ना, त्याला फक्त मी कारणीभूत आहे हो, नाही का? आज काय म्हणे फिश फार्मिंग करतो, उद्या काय बायोडिझेलचा बिझनेस करतो. काय शुद्ध म्हणजे शुद्ध फसवणूक आहे माझी. हो ग, खूप फसवलंय मी तुला. तुला फसवून मी जवळजवळ अलिबाबाचा खजिनाच आणलाय तुझ्या बाबांकडनं. माझ्या बाबांचं नाव घ्यायचं काहीच कारण नाहीये. हा, अगदी बरोबर. सकाळी सकाळी देवाचं नाव घेतात, सैतानाचं नाही. आपण जो एक सीझनल बिझनेस केला होता ना फटाक्याचा, जो आपला 1998 साली बुडला होता, तेव्हा आपले हे सैतानच उपयोगी पडले होते ना आपल्या. तर धावून आले होते ग बिचारे, मग आणि जाताना माझ्या स्कूटरवर बसून गेले. वर्षभर ठेवून घेतली, दामटवली मस्त. किती छान होती ना आपली गाडी. मस्त वाटायचं त्याच्यावर बसल्यावर. असं ना मागच्या सीटवर बसलं ना की इतकं मस्त फिलिंग यायचं, अशी स्प्रिंग रुतायची नुसती. खूप छान वाटायचं हो. आणि काय आवाज होता ना गाडीचा, असं मस्त फटाक्यांसारखा. इतकं छान वाटायचं ना, असं सगळं फॉगी फॉगी फॉगी. खूप छान वाटायचं. किती छान होती ना आपली स्कूटर. नजर लागली ग, नजर लागली. लग्न होईस तोपर्यंत ना माझी गाडी एकदम छान चालायची, छान पळायची, मस्त मायलेज द्यायची. पण ना त्या एका सैतानाचीच नजर लागली बहुतेक. माझ्या वडिलांचं नाव घ्यायचं नाही. त्यांच्यामुळेच तर मी फटाके मगाशीच फुटायला तुम्हाला लागले. सांगितलं ना, माझ्या वडिलांचं नाव घ्यायचं नाहीये. सैतान, आणि त्या फटक्यांमुळेच ना माझ्या वडिलांना दमा झाला बरं कधी का? त्याला सांगत होतो मी दमादमानं चालवा गाडी, पण ऐकलंच नाही नाही. नाही, काय रे बाळा? काही हवं होतं का? वल्लभ काका, वल्ली काकू, मला फक्त एवढंच सांगायचंय की माई आजी निघाले आहेत. लिसन लिसन, हा एक काम कर, तू तिखट झालाय ना, हा मग थोडं मीठ घाल त्यात, चिमूटभर घाल ग अगदी. हो हो, आणि साखर घाल, वरून थोडं लिंबू पिळ की झालं, जाईल तिखटपणा. काळजी नको करू ग. आणि तू माझं पुस्तक नाही वाचलंयस का अजून? हो, पुस्तक लिहिलंय मी, बिघडलेले पदार्थ सुधारा. हे विकत घे हा, 120 रुपये. पण ना लिसन, जायच्या आधी ना जरा त्या बुक स्टॉलवर फोन करून चौकशी कर. अगं नाही ग, आवृत्त्या ना खूप पटापट संपतायत ग. कसं असतं माहितीये का, आपल्या बायकांना ना फार हौस असते, आपण हौसेने काहीतरी करायला जातो आणि नेमका तो पदार्थ बिघडतो. नाही, मग अशा वेळी ना हे पुस्तक खूप उपयोगी पडतं ना. आणि लिसन, तुझ्या मिस्टरांना ना माझ्या रेसिपी कशा वाटल्या ते मला नक्की कळव हा. हो, नाही नाही, फोनवर नको, मेल कर ना. अगं मी छापेन ना माझ्या पुढच्या आवृत्तीत अगदी नावासकट. हो हो. आई आई, हा चल. काय ग? माझी आजी निघाली. अरे देवा. थांब रे बाबा, हे माई, अगं कोणाशी बोलतेस तू? त्यानं धाडलंय ना. कोण? त्या यमानं रे. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. गंगा, आलो आलो. श्रीपाद काका आणि देवकी काकूला माझं सांगून झालं. मी वल्लभ काका आणि वल्ली काकूला सुद्धा सांगितलं. बाबा ऑफिसला गेले, माझ्या आईला सांगून झालंय. हे कूताई, ती तिच्या मैत्रिणीकडे गेलीये. म्हणजे कोणत्या ना ते मला माहितीये. कोणत्या रे? सांग ना मला पण. कोणत्या? तुला नंतर सांगेन. ए माऊली, मगाशीच गेलाय बाहेर. उल्का आत्या? ती लेक्चरला गेली असणार. मग आता कोण राहिलं? त्याला मी नाही, तूच सांग. ए चल चल, मागच्या वेळी मी सांगितलेलं, यावेळी तुझा टर्न आहे.
तुम्हाला म्हणाला होता आज त्याची मॅच आहे, तो बाहेर गेला. येस, वाचलास रे गंगा, वाचलास. हो हो, वाचलो ग वाचलो. आता कोण राहिलं? घना दादा. हा, पण तो आहे कुठे? चल. काय झालं साहेब? लायसन पीयूसी दाखव. या ना जरा कोपऱ्यात आहे ना. अरे काय कोपऱ्यात? लायसन पीयूसी दाखव. साहेब तिकडे सावली आहे ना, उन्हात तुम्ही उगाच दमाल. या इकडे. अरे पीयूसीची डेट संपून 15 दिवस झाले राव. अजून रिन्यू नाही केला इन्शुरन्स तुम्ही. आता कसं करायचं राव? हा, फाईन बसला ना आता. चूक झाली साहेब, आणि चूक झाली तर फाईन भरूया ना आपण. किती पैसे द्यायचे? अहो सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी केल्या असताना तर अशी वेळ आली नसती. तुम्हाला खरं सांगू, माझी आजी आहे ना, ती मला नेहमी हेच सांगत असते. मग आजीचं ऐकलं असतं तर मग आज फाईन भरावा लागलाच नसता. अहो माझ्या आजीचं जर मी सगळं ऐकलं असतं ना, तर एव्हाना मी 7 मुलांचा बाप झालो असतो. काय नाव काय? घनश्याम. काय राव, अहो लायसन नाही, पीयूसी नाही, आणि इन्शुरन्स बी नाही, आणि गाडी बी तुमच्या नावावर नाही. कसं का व्हायचं राव? काय एक मिनिट साहेब, जरा माझ्याकडे बघा. साहेब हे तुमच्या चेहऱ्यावर काळे चट्टे कसले हो? काय नाही हो, आहेत. बरं तुमचं पूर्ण नाव काय? घनश्याम काळे पूर्ण नाव. पण साहेब तुम्ही असं दुर्लक्ष करू नका, म्हणजे ते वाढतील ना दुर्लक्ष केलं तर. आपलं काम रोडवर. हो हो. मग आपल्याला कुठं सिनेमात जाऊन काम करायचं? अहो असं कसं? अहो शेवटी आमच्या वहिनींसाठी तुम्हीच हिरो नाही का? वहिनी? माझ्या वहिनी तुमच्या अहो मिसेस, त्यांच्यासाठी तुम्हीच हिरो ना साहेब. आणि काय तुम्हाला वेळ वगैरे मिळत नसणार, त्यामुळे तुम्ही असं दुर्लक्ष नाही करता का? मग एक मिनिट मी साहेब हे क्रीम घ्या. हे अर्धा तास रात्री दुधात भिजवून ठेवायचं 1 चमचा, आणि मग चेहऱ्याला लावायचं आणि 10 मिनिटं ठेवायचं आणि साध्या पाण्याने धुवून टाकायचं. माझा काका आहे ना, काका माझा दिनू काका घरी, त्याला सेम प्रॉब्लेम होता. 1 महिना त्यांनी क्रीम लावलं साहेब, आणि 1 महिन्यात त्याचा चेहरा आरशासारखा स्वच्छ झाला होता. लावा तुम्ही. राहू द्या साहेब, मी घेईन विकत. बास काय साहेब? अहो तुम्हाला कधी वेळ मिळणार दुसरं विकत घ्यायला? मी रस्त्यातनं जाताना दुसरं विकत घेतो, तुम्ही हे ठेवा. माझं मन मोडू नका प्लीज. डाग वाढलेत तरी म्हणत होती डाग काय बरं दिसत नाहीयेत. बरं भाऊ, याचे किती पैसे? काय साहेब, अहो भाऊ म्हणालात ना, मग पैसे काय विचारता? तुम्ही जी दिवस रात्र लोकांची सेवा करता, असे 24 तास रस्त्यावर उभे असता, ड्युटी करता, आम्ही कधी विचारलं का तुम्हाला की ह्याचे किती पैसे द्यायचे? काय साहेब, भाऊ म्हणालात की नाही, मग भावाकडनं गिफ्ट असं समजून ठेवा. हा बरं, ते फाईनचे किती द्यायचे? ते रिन्यू करून घ्या ना साहेब. फाईनचं राहू दे. नाही ते घेतोच, पण फाईनचे पैसे भरूया ना आपण. नको, राहू दे ना साहेब. अहो नाही साहेब, तुम्ही पैसे घ्या ना, ऐका माझं. अहो राहू दे साहेब. नक्की? हो नक्की. बर, सॉरी 1 मिनिट. ऑडिओ कॅसेट? नाही साहेब, फोन आहे. 1 मिनिट. हॅलो हॅलो, घना दादा. अरे माई आजी निघाली. व्हॉट? गमतीचा भाग सोड, पण आज मला तुझा होकार ऐकायचा आहे. निमूटपणे त्या मुलीला हो म्हण. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. माई अगं काय झालंय काय तुला? माई, हाय ग देवा, माई, नारायणा, बाबा रे, श्रीपाद, वल्लभ. आहे मी माई, इथेच आहे. दिगंबर बाहेर गेलाय का रे? हो, मी फोन करू का माई त्यांना लगेच? माई अगं काय काय होतंय काय तुला? काय नाही रे राजा, बोलावून आलंय. अहो काय
ऐतरी काय बोलता माई तुम्ही? तुम्हाला काही होणार नाहीये, अजिबात काही होणार नाही तुम्हाला. हं? अगं त्याचं बोलवणं आलंय, सुखरूप जाईन म्हणते. काही व्हायचं नाही बघ मला, फक्त इथून तिथला प्रवास करायचा आहे. मी डॉक्टर हाजीनिसांना घेऊन येतो. थांब थांब, जाऊ नकोस. काय नको ते डॉक्टर आणि बिक्टर. अगं माई, सगळं जगले, आता काय राहिलंय? माही काय राहिलं या लोकी? थांब रे बाबा. आले आले हो, एकदा सगळ्यांना बघून घेऊ दे रे. हे माई, अगं कोणाशी बोलतेस तू? त्यानं धाडलंय ना. कोण? त्या यमानं रे. घाई करताय. बाई काही नाही होणार हो तुम्हाला. म्हणतायत लवकर आटप, लवकर आटप. सगळे खोळंबले, पण माझा शामराव अजून आला नाही रे. येईल शामराव, येईल शामराव. आला आला, माझा शामराव आला. काय झालंय का आजीला? आता मला घेऊन जा रे, घेऊन जा. हे बघा, तुम्हाला अजून खूप जगायचंय. नातवंडांची लग्न नाही का बघायची? मला वाटून काय उपयोग? त्याला वाटलं पाहिजे ना. शामराव जाते रे. आजी, तुला लंगोटात पाहिलं, बनियन हापचड्डीत पाहिलं, अगदी शाळेच्या गणवेशात पाहिलं, पॅन्टी टोकड्या होताना सुद्धा पाहिलं रे. आणि मोठा झाल्यावर सूट बुटात पाहिलं. हो आजी. पण तुला मुंडावळ्या बांधायचं बघायचं राहिलं रे. अपूर्ण राहिली माझी इच्छा. ठीक आहे, म्हातारीची इच्छा अशीच राहणार. आजी, काही होणार नाहीये तुला, कुठेही जाणार नाहीयेस तू, काहीही होणार नाहीये तुला, ऐकलंस का? अरे ते स्वप्नात आले माझ्या. कोण? ते यमदूत, यमराज. मी म्हटलं माझ्या शामरावाचे 2चे 4 हात होऊ दे, मग नाही मला. तू ठरवलं असतंस तर मुदतवाढ मिळाली असती मला. आता बोलायला गेले तर कडाडला, म्हणे याचं काहीच ठरत नाही. तर याच्या हिशोबाने मी माझं प्लॅनिंग किती दिवस बदलू? प्लॅनिंग असं म्हणाला यमराज? हो, प्लॅनिंग. यमराज प्लॅनिंग म्हणाला? अरे मला बाबा रे, संपलं माझं सगळं. आजी, कधी बघायची मुलगी? गुणाचा ग माझं छकुला. शेतकऱ्या करून स्थळ आले. प्रतीक्षा खूप लागली मुलगी आहे रे. तिला तुझीच प्रतीक्षा आहे. सांग कधी करायचा दाखवायचा प्रोग्राम? झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा, सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिका झिंग चिका झिंगा, सुख घाली माझ्या दारी पिंगा. अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेळ. हे बघ, ते दाखवायचं वगैरे कार्यक्रम नको. मी तिला हॉटेल मिलाप मध्ये भेटतो आज 4-5 वाजता. गुणाचा ग माझे छकुल. वा
तीच जीवाची ही घाण नेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. आई पण ना प्राण कंठाशी आणते अगदी. नाही खरं तर ना माझ्या तेव्हाच लक्षात यायला हवं होतं जेव्हा मी म्हणाले ना की नातवंडांची लग्न बघायची आहेत तेव्हा एक क्षण का होईना पण माईंच्या डोळ्यात चमक आली होती. अच्छा, म्हणजे तू विषय काढलास माई आजीकडे. मग बरोबर आहे. आणि आपली माई आजी पण ना एक नंबरची ऍक्ट्रेस आहे. खरंच सांगतो, त्या काळात हिरोईन झाली असती ना तर सगळ्या हिरोईनची छुट्टी करून टाकली असती. कसलं कन्व्हिक्शन आहे आजीकडे. पण हे सगळं करायची वेळ का आली त्यांच्यावर? तुझ्या वागण्यामुळेच ना. नाही पण एक बरं झालं, तुझ्या गळ्यात घंटा कशी बांधायची तिला बरोबर कळलेलं आहे. माईनी केव्हाच सांगितलं होतं मला त्या मुलीबद्दल. मी म्हटलं होतं याला, पण हा माझं ऐकेल ते शपथ. बरं झालं आज माईनी चांगला कान पिळला ते. पण आता आज नक्की जायचंय मुलगी बघायला. आणि मुलगी पसंत करूनच यायचंय, नाही तर यमदूत उभेच आहेत. अरे वा, या एका विषयावर बरोबर एकमत होतं तुमच्या दोघांचं. हो. थांब गमतीचा भाग सोड, पण आज मला तुझा होकार ऐकायचा आहे. निमूटपणे त्या मुलीला हो म्हण. आज आजीने गंमत केली आहे, पण उद्या ती गंमत करायला असेल किंवा तिची शेवटची इच्छा पूर्ण करणं हे आता तुझ्या हातात आहे. ओके. बाबा, आहो हल्ली फारच हळवे झाले ते. वहिनी आता ही कोण प्रतीक्षा? हॅलो, राधा देसाई बोलते. एका लग्नाची दुसरी गोष्ट सुख घाली माझ्या दारी पिंगा.